एकदा का तुम्ही हा चॉकलेट केक घरी बनवला ना, की परत तुम्ही बाहेरचा केक काही खाणारच नाही. रेडीमेड केक मिक्सपासून मला असा रिझल्ट भेटेल असं मला अजिबातच वाटलं नव्हतं. केक ना तोंडात ठेवताच मेल्ट होत होता आणि एवढा टेस्टी लागत होता ना. हॅलो एव्हरीवन, माझं नाव प्रगती आणि मला असे काही ना काही घरी उद्योग करायला फारच आवडतात. तर ना मी फर्स्ट टाईमच डीमार्टमधून आहे ना, पिल्सबरीचं चॉको कुकर केकचं मिक्स आणलं होतं. प्रीमिक्समध्ये ना आपल्याला 120 ml मिल्क आणि 25 ml ऑइल टाकायचं होतं. प्रीमिक्स मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि त्या पॅकेट्सवरतीच ना मेजरमेंट्स होते 120 mlसाठी. सो मी तेवढं मिल्क त्याच्यामध्ये घेतलं आणि ते त्याच्यामध्ये ओतून घेतलं. मी ऑइल जास्त टाकलं नव्हतं, 3च चमचा टाकलं होतं कारण मला फार ऑइली करायचा नव्हता, मुलांसाठी करणार होते म्हणून. 2 मिनिटं ना छान असं त्याला मिक्स करून घेतलं आणि बॅटर असं काही छान झालं होतं. माझ्याकडे ना केकचं मोल्ड वगैरे नव्हतं. मग मी ठरवलं भात ज्याच्यामध्ये लावते ना त्याच्यामध्येच केक लावायचा. भांड्याला तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये ते बॅटर टाकलं. त्याच्यानंतर शिट्टी काढून आहे ना कुकरमध्ये 20-25 मिनिटं ते शिजवलं होतं मी. माझ्या मुलांना ना सेम जसा पॅकेटवर केक दिसतोय ना तसाच खायचा होता. मग मी काय केलं 5 डेअरी मिल्क घेऊन आले आणि त्याच्यामध्ये थोडंसं मिल्क टाकून त्याला असं छान मेल्ट करून घेतलं. कारण माझ्याकडे चॉकलेट स्प्रेड वगैरे काही नव्हतं. मस्त केक सजवून घेतला आणि मुलांना खायला दिला. मुलं तर एवढे खुश झाले ना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका. भेटू लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.